नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुमित चंद्रकांत काटे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वाक्यामध्ये कूड आणि वूडचा वापर कसा केला जातो हे आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ अधिक पूर्णपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि गरज असल्यास काही वाक्य असतील, काही महत्त्वाचे नियम असतील, रूल्स असतील ते कुठेतरी पॉईंट आउट करून तुम्ही ठेवू शकता. तर अधिकचा वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपल्याला वाक्यामध्ये वूड केव्हा वापरायचा हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वूड कोठे-कोठे आणि कधी वापरायचा हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग पहा, वूड हा एक ऑक्झिलरी व्हर्ब आहे आणि तुम्हा सर्वांना विल माहीत असेल. विल बरोबर, तुम्हा सर्वांना विल माहीत असेल आणि हा विल आपण कधी वापरतो? जर का वाक्य हे भविष्यकाळातील असेल तर आपण विलचा वापर करतो आणि ह्या विलचा पास्ट फॉर्म म्हणजे भूतकाळी रूप हे काय आहे? वूड आहे. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. म्हणजे वूडचा वापर हे भूतकाळामध्ये केला जातो. मग भूतकाळातील इच्छा, भूतकाळातील सवय, भूतकाळातील विनंती बरोबर आणि शक्यता असेल, कंडिशन असेल, कंडिशन म्हणजे अट. तर हे सांगण्यासाठी आपल्याला वूडचा वापर करावा लागतो. त्यामध्ये आपल्याला वूड वापरावा लागतो. पहा, इच्छा व्यक्त करण्यासाठी, इच्छा सांगण्यासाठी, भूतकाळातील इच्छा सांगण्यासाठी, भूतकाळातील सवय सांगण्यासाठी, विनंती करण्यासाठी, शक्यता वर्तवण्यासाठी आणि कंडिशन. कंडिशन म्हणजे अटदर्शक असणारी वाक्य. त्याला आपण म्हणतो कंडिशनल सेंटेन्स म्हणतो. म्हणजे हे वाक्य कसे असतात तर काल्पनिक असतात. मी असे केले असते तर, मी तसे केले असते तर, मी असं माझ्याकडे पैसे असते तर मी श्रीमंत झालो असतो, मी गाडी घेतली असती, हे केलं असतं, ते केलं असतं. तर ह्याला काय म्हणतो आपण? काल्पनिक वाक्य असं म्हणत असतो. तर पहा, आपण डायरेक्ट वाक्यामध्ये बेसिक कुठे वापरलं जातं, कसं वापरलं जातं हे आपण माहिती पाहूया. तर साधारण स्ट्रक्चर बेसिक स्ट्रक्चर पाहूया. साधी रचना कशी असते? जे वाक्य असतात हे वाक्य दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे पॉझिटिव्ह वाक्य आणि दुसरं आहे निगेटिव्ह वाक्य. पॉझिटिव्ह वाक्यामध्ये म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये वूडची रचना कशी असते हे या ठिकाणी सांगितलेले आहे पहा. म्हणजे त्याच्यामध्ये वाक्याचा सब्जेक्ट असतो. सब्जेक्ट नंतर वूडचा वापर केलेला असतो आणि वूड नंतर क्रियापदाचे पहिले रूप वापरलेले असते. त्याला आपण बेस फॉर्म असं सुद्धा म्हणतो. म्हणजे रचना कशी आहे पहा, सब्जेक्ट प्लस वूड प्लस V1 ही पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये असणारी वूडची रचना आहे. मग या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे, शी वूड गो देअर. शी वूड गो देअर म्हणजे भूतकाळातील सवय या वाक्याने सांगितलेले बघा. सवय, हां, भूतकाळातील सवय सांगितलेली आहे. शी वूड गो देअर, ती तिथे जायची बरोबर. ह्याचा दुसरा पण एक अर्थ होतो, ती तिथे जाईल, ती तिथे जाईन असा पण अर्थ होतो. परंतु ह्या ठिकाणी भूतकाळातील सवय सांगण्यासाठी या वाक्यामध्ये वूडचा वापर केलेला आहे. शी वूड गो देअर, ती तिथे जायची. अजून दुसरं वाक्य काय? आय वूड हेल्प यू. ह्याचा एक अर्थ आहे मी तुला मदत करेन. परंतु भूतकाळातील सवय सांगण्यासाठी या ठिकाणी वूडचा वापर केलेला आहे. मी तुला मदत करायचो. मी तुला मदत करायचो. आय वूड हेल्प यू. भूतकाळामध्ये आहे की नाही, भूतकाळामध्ये मदत करायचो. सवय भूतकाळातील सवय सांगितलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी वूडचा वापर झालेला आहे. निगेटिव्ह वाक्य पहा. निगेटिव्ह वाक्य बनवणं फार सोपं असतं. ज्या वाक्यामध्ये पहा, सब्जेक्ट नंतर काय असतो? सहाय्यकारी क्रियापद असतं किंवा ऑक्झिलरी वर्ब असतं. तुम्ही सहाय्यकारी क्रियापदानंतर किंवा ऑक्झिलरी वर्बनंतर सहाय्यकारी क्रियापदं कोणती आहेत? मग ॲम, इज, आर आहे, वॉज, वेअर आहे, बरोबर आहे. हॅव, हॅज आहे, हॅड आहे, डू आहे, डज आहे, डीड आहे, कॅन आहे, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट हे सगळे सहाय्यकारी क्रियापद आहेत, ऑक्झिलरी वर्ब आहेत. त्याच्यानंतर जर का तुम्ही नॉटचा वापर केला तर वाक्य हे निगेटिव्ह बनत असतं. मग वाक्याची रचना कशी असते पहा. पहिल्यांदा सब्जेक्ट घ्यावा लागतो. वूडची रचना पाहतोय आपण निगेटिव्ह सेंटेन्समध्ये. तर त्याच्यामध्ये वूड नॉटचा वापर करावा लागतो आणि त्याच्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप घ्यावे लागते. मग आपलं निगेटिव्ह सेंटेन्स तयार होतं. फॉर एक्झाम्पल, शी वूड नॉट गो देअर. ती तिथे जात नसायची. भूतकाळातील सवय फक्त काय केलेलं आहे? निगेटिव्ह केलेलं आहे आपण. वाक्यामध्ये फक्त या ठिकाणी नॉटचा वापर केलेला आहे. आय वुडंट हेल्प हिम, मी त्याला मदत करत नसायचो. म्हणजे भूतकाळातील सवय सांगितलेली आहे. तर हे निगेटिव्ह सेंटेन्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. अजून वूडचा वापर आपण कुठे करतो? तर इंटरॅगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण करतो. इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय असतं? तर प्रश्नार्थक वाक्य असतात. मग प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार असतात. एक असतो WH क्वेश्चन आणि दुसरा असतो व्हर्बल क्वेश्चन.
हां, तर पहा इंटरॅगेटिव्ह सेंटेन्सचे 2 प्रकार असतात. एक WH क्वेश्चन, दुसरा व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चनमध्ये आपल्याला वूडचा वापर करावा लागतो. व्हर्बल क्वेश्चन काय असतो, की ज्या ज्या प्रश्नाचं उत्तर होय किंवा नाही म्हणजे येस नो टाइप म्हणतो आपण. आणि व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात ही नेहमी सहाय्यकारी क्रियापदाने म्हणजे किंवा ऑक्झिलरी किंवा ऑक्झिलरी वर्बने झालेली असते. आणि मग त्याच्यामध्ये ऑक्झिलरी वर्बमध्ये वूड पण आहे. मग वूडने सुद्धा इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स तयार होतं म्हणजे प्रश्नार्थक वाक्य तयार होत असतं. मग अशा वेळेस वूडची रचना कशी असते ते आपल्याला माहीत पाहिजे. तर इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स तयार करत असताना आपल्याला पहिल्यांदा वूड घ्यावा लागतो, त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर V1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप घ्यावे लागते. फॉर एक्झाम्पल, वूड यू हेल्प मी? तू मला मदत करशील का? बरोबर, म्हणजे हा व्हर्बल क्वेश्चन झाला. याचं उत्तर होय किंवा नाही असं येणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला वूडने वाक्याची सुरुवात करावी लागते. त्याच्यानंतर या ठिकाणी सब्जेक्ट आहे, कर्ता घ्यावा लागतो आणि त्याच्यानंतर मग क्रियापदाचे पहिले रूप घ्यावे लागते. लक्षात ठेवा, वूडच्या वाक्यामध्ये नेहमी क्रियापदाच्या पहिल्याच रूपाचा वापर केला जातो. हे माहीत असणं फार महत्त्वाचं आहे, कारण मोठमोठ्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. आपल्याला माहीत पाहिजे वूडची रचना कशी असते, वूड नंतर क्रियापदाचं कितवं रूप वापरलं जातं. ह्या काही बेसिक गोष्टी आहेत, हे आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर पहा, वुड शी कम टुमारो हे दुसरं वाक्य घेतलेलं आहे. वुड शी कम टुमारो, ती उद्या येईल का? हे का नाही, ती उद्या येईल का? व्हर्बल क्वेश्चन आहे. येत असेल तर होय म्हणेल, नसेल तर नाही म्हणेल. बरोबर, व्हर्बल क्वेश्चन आहे. आणि ह्या ठिकाणी व्हर्बल क्वेश्चन असेल तर त्याची सुरुवात कशाने झालेली असते? ऑक्झिलरी वर्ब. वूड हा ऑक्झिलरी वर्ब आहे. बरोबर, म्हणजे रचना कशी आहे? वूड प्लस, बरोबर, वूड प्लस हा वूड, त्यानंतर हा शी काय आहे? वाक्याचा कर्ता आहे. हा कम काय आहे? V1 आहे. बरोबर का नाही? म्हणजे पहा, वूड प्लस सब्जेक्ट प्लस V1 रचना आहे का? हां, ही रचना कशाची आहे? वूडची रचना आहे. कशासाठी? व्हर्बल क्वेश्चनसाठी, इंटरॅगेटिव्ह सेंटेन्ससाठी. शी वूड कम टुमारो, ती उद्या येईल का? अजून वूड कुठे वापरला जातो? जर का आपल्याला नम्र विनंती करायची असेल, नम्र विनंती, तर नम्र विनंतीसाठी सुद्धा आपल्याला वूडचा वापर करावा लागतो. परंतु नम्र विनंतीसाठी वूडची रचना कशी असते? तर आपल्याला वूड यू हा वापरावा लागतो. पहिल्यांदा वूड यू आणि त्याच्यानंतर क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा वापर करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, वूड यू ओपन द डोअर? तू दरवाजा उघडशील का? हे का नाही? तू दरवाजा उघडशील का? हा सुद्धा व्हर्बल क्वेश्चन आहे. आणि बघ पहा, वूड यू ओपन द डोअर ह्याच्यामध्ये वूड यू ही रचना झाली. त्याच्यानंतर क्रियापदाचे या ठिकाणी पहिले रूप दिलेलं आहे. ह्याला कुठं सुद्धा ING ED प्रत्यय लागलेला नाही, V2 घेतलेला नाही. पहा, वूड यू नंतर क्रियापदाचे पहिलेच रूप असते नम्र विनंतीसाठी. अजून काय? वूड यू प्लीज एक्सप्लेन दिस? आहे का नाही? वूड यू प्लस V1 प्लीज काय झालं? क्रियापद. एक्सप्लेन दिस म्हणजे कृपया तू हे मला स्पष्ट करून सांगशील का? अधिक समजावून सांगशील का? असा त्याचा अर्थ आहे. नम्र विनंतीसाठी सुद्धा आपल्याला वूडचा वापर करावा लागतो, हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचं वाक्य म्हणजे कंडिशनल सेंटेन्स, म्हणजे वूड इन कंडिशनल सेंटेन्स. अटदर्शक वाक्यामध्ये आपल्याला वूडचा वापर करावा लागतो. अटदर्शक वाक्यामध्ये आपल्याला वूडचा वापर हा करावाच लागतो. मग हे कंडिशनल सेंटेन्स कसं असतं, त्याच्यामध्ये वूडची रचना कशी असते, हे आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे. हे माझ्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे. ह्या वाक्याची सुरुवात हे इफने झालेली असते. त्याच्यानंतर वाक्यामध्ये पुढचं वाक्य हे पास्ट टेन्सचं असतं, म्हणजे भूतकाळातलं वाक्य असतं. त्यानंतर कर्ता घेतलेला असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या वूडचा वापर करावा लागतो आणि मग क्रियापदाचं पहिलंच रूप लागतं आपल्याला. पहिलंच असं मी म्हटलेलं आहे, पहिलंच रूप लागतं. आता फॉर एक्झाम्पल पहा, इफ आय हॅड मनी, म्हणजे बघा इफ, बरोबर, ह्या इफचा इफ इथं आला. पास्ट टेन्स, आय हॅड मनी हा पास्ट टेन्स भूतकाळ आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट हा आय सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर हे वूडची रचना V1 बाय, बाय म्हणजे विकत घेणे, बरोबर, ही क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे. नंतर हा ऑब्जेक्ट आहे, कर्म आहे. बरोबर, म्हणजे पहा, इफ आय हॅड मनी आय वूड बाय अ कार. जर माझ्याकडे पैसे असते तर मी गाडी घेतली असते. पहा, हे कल्पित वाक्य आहे बघा. कल्पना कर, जर तरची भाषा म्हणजे कल्पनाची भाषा आहे, लक्षात ठेवा. कल्पना केलेली आहे या वाक्यामध्ये. जर माझ्याकडे पैसे असते तर मी गाडी घेतली असती. आणि ज्या वेळेस कल्पित वाक्य असेल, कल्पना दर्शवणारं वाक्य असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला वूडचाच वापर करावा लागतो. हे फार महत्त्वाचं आहे. पहा, हे फार महत्त्वाचं आहे. कल्पना करणारं वाक्य असेल तर त्या ठिकाणी आपल्याला वूडचा वापर करावा लागतो. अजून एक वाक्य घेतलेलं आहे पहा, इफ शी
स्टडीड हार्ड शी वुड पास, आहे का नाही. इफ शी स्टडीड हार्ड, जर का तिने अभ्यास केला असता तर शी वुड पास, तर ती पास झाली असती. जर तरची भाषा आहे, बरोबर, जर तरची भाषा आहे. आणि जर तरच्या भाषेमध्ये वुडचा वापर केला जातो. त्याच्यानंतर काय करावं लागतं, क्रियापदाचं पहिलं रूप घ्यावं लागतं. इथं बघा इफ, त्याच्यानंतर हा पास्ट टेन्स, हा करता आणि हा वुडची रचना आणि त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, बरोबर. म्हणजे कंडिशनलचं वाक्य असेल, कंडिशनल इफ वाक्यामध्ये इफ असेल तर आपल्याला वुडचा वापर करावा लागतो. अजून कोणत्या ठिकाणी वुडचा वापर करावा लागतो, भूतकाळातील सवय दाखवण्यासाठी आपल्याला वुडचा वापर करावा लागतो. वुड फॉर पास्ट हॅबिट्स, भूतकाळातील सवय सांगण्यासाठी. मग भूतकाळातील सवय सांगण्यासाठी वुडचा वापर करावा लागतो. अशा वेळेस वुडची रचना कशी असते, तर वाक्यामध्ये सब्जेक्ट घ्यावा लागतो, त्याच्यानंतर वुड, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप. आता पहा उदाहरणार्थ, व्हेन आय वॉज चाइल्ड आय वुड प्ले इन द गार्डन, जेव्हा मी लहान होतो त्यावेळेस मी बागेमध्ये खेळायचो. म्हणजे भूतकाळातील लहानपणीची सवय सांगितलेली आहे का नाही. लहानपणीची सवय, भूतकाळातील सवय, बरोबर. भूतकाळातील सवय सांगायची असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी बघा वुडचा वापर करावा लागतो, बरोबर. व्हेन आय वॉज चाइल्ड, जेव्हा मी लहान होतो तेव्हा. आय वुड प्ले इन द गार्डन, त्यावेळेस मी बागेत खेळायचो, आहे का नाही. भूतकाळातील सवय सांगितलेली आहे. वुडचा वापर पहा ह्या ठिकाणी कुठं झालेला आहे. त्याच्यानंतर अजून वुड कुठे वापरला जातो, तर इच्छा व्यक्त करण्यासाठी, आहे का नाही. मग वुड लाईक अशी रचना असते पहा त्याची. कशी रचना असते, वुड लाईक अशी रचना असते. सब्जेक्ट प्लस वुड लाईक प्लस टू, त्याच्यानंतर V1. आता बघा हे जरा स्ट्रक्चर नवीन आहे. समजा जर का वुड लाईक अशी रचना असेल तर त्याच्यानंतर आपल्याला टू घ्यावा लागतो, परंतु टू नंतर क्रियापदाचं पहिलंच रूप घ्यावं लागतं. आय वुड लाईक टू इट मँगो, मला आंबा खायला आवडेल, आहे का नाही. इच्छा आहे त्याची. आय वुड लाईक टू इट मँगो, आहे ना. आय वुड लाईक टू इट मँगो, मला आंबा खायला आवडेल. टू नंतर फक्त बघा इथं क्रियापदाचं पहिलंच रूप घेतलं, याला कुठं ING प्रत्यय लावला नाही. क्रियापदाचं दुसरं घेतलं नाही, रूप घेतलं नाही, तिसरं रूप घेतलेलं नाही. इथं वुड लाईकची रचना आहे. इच्छा व्यक्त करण्यासाठी अशा पद्धतीची वुडची आपल्याला रचना करावी लागते, हे पण लक्षात असू द्यात. अजून दुसरं, शी वुड लाईक टू बिकम अ डॉक्टर, तिला डॉक्टर व्हायला आवडेल, है ना. शी सब्जेक्ट, वाक्याचा करता काय झाला, शी हा वाक्याचा करता. वुड लाईकची रचना इथं टू आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, है ना. अशा वेळेस काय, इच्छा व्यक्त करण्यासाठी, तिला डॉक्टर व्हायचे आहे का नाही. शी वुड लाईक टू बिकम अ डॉक्टर, तिला डॉक्टर व्हायचं आहे, डॉक्टर होण्याची तिची इच्छा आहे. इच्छा असेल तर आपल्याला वुडचा वापर करावा लागतो. तर हे आपण वुडचा पाहिला. आता आपण कॅन पाहू आणि त्याच्यानंतर परत कुड पाहूया. आता कॅनसुद्धा काय आहे, ऑक्झिलरी वर्ब आहे, मॉडल वर्ब आहे. आणि कॅनचा अर्थ आहे शक्य असणे. कॅन म्हणजे काय, शक्य असणे, शक्य असणे, शकणे, असं सुद्धा आपण म्हणतो. स्ट्रक्चर ऑफ कॅन. मग कॅनची रचना कशी असते बघा. कॅन हा एक ऑक्झिलरी वर्ब आहे आणि तो क्षमता दर्शवितो, परवानगी दाखवण्यासाठी, परवानगी घेण्यासाठी, क्षमता दाखवण्यासाठी, पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता वर्तवण्यासाठी आणि विनंती करण्यासाठी सुद्धा कॅनचा वापर केला जातो. परंतु हा कॅन वर्तमान काळामध्ये वापरला जातो, हे पण माहीत असणं गरजेचं आहे. कॅन हे वर्तमान काळामध्ये वापरला जातो. आणि कॅनचा पास्ट फॉर्म म्हणजे भूतकाळी रूप, हे काय असतं, कूड. कूड. कॅन म्हणजे शकणे, कूड म्हणजे शकला, लक्षात ठेवा. कॅन म्हणजे शकणे, कॅन म्हणजे काय, शकणे, बरोबर. मी करू शकतो, आहे ना, तो करू शकला. कॅन, आय कॅन, मी करू शकतो. आय कुड, मी करू शकलो. फरक लक्षात येतोय का. हा कसा आहे वर्तमान काळात, हा कसा आहे भूतकाळात आहे. परत एकदा सांगतो, आय कॅन मी करू शकतो, आय कुड मी करू शकला. मी करू शकतो हे भूतकाळामध्ये, मी करू शकलो हे सॉरी, आय कॅन मी करू शकतो, आय मी करू शकतो हे वर्तमान काळामध्ये, मी करू शकलो हे कशामध्ये, भूतकाळामध्ये. त्याच्यानंतर पहा आता हे रचना कशी असते पहा. बेसिक स्ट्रक्चर, साधी रचना. मग पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये कॅन कसं वापरतात. पहिल्यांदा आपल्याला सब्जेक्ट घ्यावा लागेल. काय घ्यावं लागेल, सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर कॅन, कॅन नंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्यालाच आपण म्हणतो बेस फॉर्म. काय म्हणतो, बेस फॉर्म. शी कॅन स्विम फास्ट, ती वेगाने पोहू शकते. इथं काय दर्शवलेली आहे, क्षमता. काय दर्शवलेली आहे, क्षमता. आणि तुम्हाला माहीत आहे वर्तमान काळामध्ये क्षमता जर का दर्शवण्याची असेल, दाखवायची असेल तर आपल्याला कॅनचा वापर करावा लागतो. कॅन म्हणजे शकणे, लक्षात ठेवा. शी कॅन स्विम फास्ट. रचना कशी, पहिल्यांदा सब्जेक्ट नंतर कॅन, कॅन नंतर सुद्धा क्रियापदाचं पहिलंच रूप आहे, लक्षात ठेवा. दुसरं तिसरं नाही, ईडी प्रत्यय लागलेला नाही.
पहा ING प्रत्यय लागलेला नाही, क्रियापदाचं पहिलंच रूप वापरलेलं आहे कॅनमध्ये सुद्धा आणि वूडमध्ये सुद्धा, आहे ना. तर पहा पुढं अजून पाहू आपण. आय कॅन सॉल्व दिस सम, मी हे उदाहरण सोडवू शकतो. आय कॅन, है ना. कॅन कसला आहे वर्तमान काळामध्ये, आय कॅन सॉल्व, है ना, मी सोडवू शकतो. दिस सम म्हणजे मी हे उदाहरण सोडवू शकतो. हे पॉझिटिव्ह वाक्य झाली. आता हीच वाक्य आपल्याला निगेटिव्ह करायचे आहे. अतिशय सोपं आहे. दिलेल्या वाक्यामध्ये जर का तुम्हाला ऑक्झिलरी व्हर्ब दिसलं तर त्याच्यानंतर लगेच नॉट वापरा. लगेच नॉट वापरल्यानंतर तुमचं काय तयार होईल, निगेटिव्ह वाक्य तयार होईल. उदाहरणार्थ सब्जेक्ट कॅन नॉट, त्याच्यानंतर V1 ही रचना आहे. उदाहरणार्थ पहा, शी कॅन नॉट स्विम, शी कॅन नॉट स्विम, ती पोहू शकत नव्हती. म्हणजे या ठिकाणी काय क्षमता, असमर्थता दर्शवलेली आहे बघा, है ना, वर्तमान काळातली असमर्थता. आय कांट अंडरस्टँड दिस लेसन, है ना. आय कांट बघा, कॅन नंतर नॉटचा वापर केला, वाक्य कसं झालं, निगेटिव्ह वाक्य तयार झालं. तर निगेटिव्ह वाक्य तयार करण्यासाठी सुद्धा आपण कॅनचा वापर करू शकतो, शक्यता दर्शवण्यासाठी, शक्यता दर्शवण्यासाठी. त्याच्यानंतर इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स. इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, प्रश्नार्थक वाक्य. मग तुम्हाला माहित आहे प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार पडतात. एक असतो WH क्वेश्चन, दुसरा असतो व्हर्बल क्वेश्चन, त्यालाच आपण म्हणतो येस नो टाईप क्वेश्चन. आणि मग WH क्वेश्चनची सुरुवात कशाने झालेली असते, अतिशय सोपा आहे. ज्या शब्दाची सुरुवात WH या अक्षराने होत असते त्याला आपण WH शब्द म्हणतो. फॉर एक्झाम्पल व्हॉट आहे, विच आहे, हू आहे, होम आहे, हे व्हेन आहे, हे सगळे WH वर्ड आहेत. आणि त्या WH वर्डने जर का एखाद्या प्रश्नाची सुरुवात झाली तर तो असतो WH क्वेश्चन. आणि व्हर्बल क्वेश्चन कशाला म्हणायचं, मग ज्या प्रश्नाची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने, ऑक्झिलरी व्हर्बने झालेली असेल तर तो असतो व्हर्बल क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल काय, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डीड, त्यानंतर मे, माईट, मस्ट, कॅन, कूड, असे जर का काही शब्द असतील आणि ह्या शब्दाने जर का म्हणजे सहाय्यकारी क्रियापदांना ऑक्झिलरी व्हर्बनं जर का सुरुवात झाली तर तो प्रश्न असतो व्हर्बल क्वेश्चन आणि त्याचं उत्तर येतं फक्त होय किंवा नाही. बरोबर. मग आता इंटरॅगेटिव्ह सेंटेन्समध्ये सुद्धा तुम्ही कॅनचा वापर करून तुम्ही व्हर्बल क्वेश्चन तयार करू शकता. मग आता फॉर एक्झाम्पल त्याची रचना कशी असते, आता ह्या ठिकाणी पहा, चुकून यान झाले रे बाबा, बघा या ठिकाणी काय पाहिजे, कॅन पाहिजे, आहे ना, CAN, कॅन. मग रचना कशी आहे बघा, कॅन प्लस सब्जेक्ट प्लस V1, ही रचना झाली इंटरॅगेटिव्ह सेंटेन्सची, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. अर्थात हा कसला असणार आहे, व्हर्बल क्वेश्चन असणार आहे. कॅन यू हेल्प मी, तू मला मदत करू शकतोस का, आहे का नाही, शकतोस का वर्तमान काळातलं वाक्य आहे. कॅन यू हेल्प मी, तू मला मदत करू शकतो का, असा पण त्याचा अर्थ होतो. ह्यासाठी असा जर का प्रश्न विचारायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतो, कॅन वापरावा लागतो विनंती करण्यासाठी. कशासाठी, विनंती करण्यासाठी आपल्याला वापरावा लागतो. अजून एक उदाहरण पहा, या ठिकाणी दिलेलं आहे खाली, शी कॅन ड्राईव्ह अ कार, कॅन शी ड्राईव्ह कार, ती कार चालवू शकते का, आहे का नाही, बरोबर. कॅन शी ड्राईव्ह कार, चालवू शकते का, ह्या ठिकाणी सुद्धा कॅनचा वापर केलेला आहे. या ठिकाणी पहिल्यांदा कॅन, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर व्हर्ब, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, अशा पद्धतीने वाक्यामध्ये कॅनचा वापर करतात. कॅन अजून कुठे वापरला जातो, तर कॅन कुठं वापरला जातो, कॅन फॉर ॲबिलिटी, क्षमता, पहा क्षमता, कॅन फॉर ॲबिलिटी, क्षमता दर्शवण्यासाठी सुद्धा कॅनचा वापर केला जातो. मग रचना कशी असणार आहे त्यावेळेस कॅनची, पहिल्यांदा सब्जेक्ट असणार आहे, त्यानंतर कॅन असणार आहे, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलंच रूप, लक्षात ठेवा, कॅन नंतर सुद्धा क्रियापदाचं पहिलंच रूप आपल्याला वापरावं लागतं क्षमता दाखवण्यासाठी. ही कॅन स्पीक इंग्लिश, तो इंग्रजी बोलू शकतो, त्याच्याकडे क्षमता आहे का नाही, क्षमता सांगण्यासाठी कॅनचा वापर करावा लागतो. ही कॅन, बरोबर, ही कॅन, शी कॅन, इट कॅन, दे कॅन, बरोबर, हे सगळे क्षमतादर्शक वाक्य आहेत, क्षमता दर्शवणारी. ही कॅन स्पीक इंग्लिश, तो इंग्रजी बोलू शकतो, म्हणजे क्षमता दर्शवली आहे. हे अजून कशासाठी, परवानगी मागण्यासाठी सुद्धा कॅनचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, कॅन आय कम इन, मी आत येऊ का, परवानगी घेतलेली आहे, म्हणजे परवानगीसाठी सुद्धा आपल्याला कॅनचा वापर करावा लागतो. मग कॅन आयने सुरुवात होईल किंवा कॅन वीने सुरुवात होईल, सुरुवात कशाने पण होऊ द्या, परंतु त्याच्यानंतर क्रियापदाचं हितरूप पाहिजे, फक्त आणि फक्त
पहिलंच रूप घ्यायचं आहे, दुसरं तिसरं रूप कधीच नसतं. असं जर का वाक्यामध्ये असेल तर तो आपला एरर असणार आहे, लक्षात ठेवा एरर. कॅन वी गो आउटसाईड हे त्याचंच उदाहरण आहे. अजून कॅनचा वापर कुठे केला जातो बघा, कॅन फॉर पॉसिबिलिटी, शक्यता शक्यता आहे का नाही, शक्यता दर्शवण्यासाठी कॅनचा वापर केला जातो. उदाहरणार्थ पहा, इट कॅन रेन टुडे, आज पाऊस पडू शकतो. पडणारच आहे असं नाही म्हटलंय, फक्त शक्यता सांगितलेली आहे. बरोबर, शक्यता सांगण्यासाठी कॅनचा वापर केलेला आहे ना. पडेलच असं नाही, शक्यता आहे, लक्षात ठेवा. इट कॅन रेन टुडे, सब्जेक्ट कॅन, त्याच्यानंतर क्रियापद आहे का नाही, सब्जेक्ट कॅन क्रियापद, रचना तशीच आहे ना. ओके, रचना तशीच आहे बघा. सब्जेक्ट प्लस कॅन प्लस V1, शक्यता दर्शवण्यासाठी आज पाऊस पडू शकतो. इट कॅन रेन टुडे आहे ना, हा रस्ता धोकादायक असू शकतो. दिस रोड कॅन बी डेंजरस, ही सगळी शक्यता दर्शवण्यासाठी कॅनचा वापर केलेला आहे. महत्त्वाचे पॉईंट, अतिशय महत्त्वाचे पॉईंट मी सांगितलेलेच आहेत, परत एकदा सांगतो. कॅन नंतर क्रियापदाचं पहिलंच रूप वापरावं लागतं, त्याला आपण बेस फॉर्म म्हणतो. V2 वापरून चालत नाही, क्रियापदाला ING प्रत्यय वापरून चालत नाही. कॅन नंतर हे क्रियापदाचं पहिलंच रूप असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे पहा, कॅन नंतर इथं ES प्रत्यय लावायचं नाही, लावलं तर चूक, लक्षात ठेवा. कॅन नंतर क्रियापदाचं पहिलंच रूप, शी कॅन गो, हे बरोबर. शी कॅन गोज, चूक, व्हेरी बॅड. त्यानंतर पहा, इथं तीच माहिती दिलेली आहे. आता त्याच्यानंतर आपण स्ट्रक्चर ऑफ कूड, कूड सुद्धा काय आहे, ऑक्झिलरी वर्ब आहे, लक्षात ठेवा आहे ना, ऑक्झिलरी वर्ब आहे. आणि कॅनचा काय झालेला आहे, कूड माहीत आहे. आत्ताच आपण वर काय पाहिलं, कॅन पाहिलं. कॅन कशामध्ये वापरतात, वर्तमान काळामध्ये, आणि कूड कशामध्ये, भूतकाळामध्ये. कॅनचाच काय होतो, कूड. कॅनचाच काय होतो, कूड. कॅन कसे, वर्तमान काळामध्ये. कॅनचा पास्ट फॉर्म कूड, भूतकाळामध्ये. आता कूड अतिशय महत्त्वाचं आहे बघा. कूड कशासाठी, क्षमता, ॲबिलिटी दाखवण्यासाठी. नम्र विनंती, पोलाइट रिक्वेस्ट, विनंती करण्यासाठी. पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी. आणि कंडिशनल वाक्यामध्ये, कंडिशनल म्हणजे काय, जर तरचं वाक्य, काल्पनिक वाक्य, ह्या काल्पनिक वाक्यामध्ये तुम्हाला कूडचा वापर करावा लागतो. मग पहा, साधारणपणे वाक्य दोन असतात, एक पॉझिटिव्ह वाक्य, एक निगेटिव्ह वाक्य. मग पॉझिटिव्ह वाक्यामध्ये कूडची रचना कशी असणार आहे, सब्जेक्ट प्लस कूड प्लस V1 प्लस V1 म्हणजेच बेस फॉर्म. काय असणार आहे, बेस फॉर्म आहे ना. शक्यता, शी कुड स्विम फास्ट, ती वेगाने पोहू शकत होती आहे का नाही. शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे, शी कुड. स्ट्रक्चरनुसार वाक्य आहे का बघा, वाक्यामध्ये पहिल्यांदा सब्जेक्ट, त्यानंतर कूड, आणि कूड नंतर सुद्धा काय आहे, V1च आहे बघा. V1च आपल्याला वापरावं लागतंय. त्यानंतर आय कुड सॉल्व द प्रॉब्लेम आहे ना. आय कुड सॉल्व द प्रॉब्लेम, मी समस्या सोडवू शकलो. भूतकाळ आहे बरं का, हे भूतकाळ आहे, कारण का मी म्हटलं आय कॅन सॉल्व द प्रॉब्लेम. मी आय कॅन म्हणजे मी सोडवू शकतो. आय कॅन सॉल्व द प्रॉब्लेम म्हणजे मी समस्या सोडवू शकतो. आणि आय कुड सॉल्व द प्रॉब्लेम, मी समस्या सोडवू शकलो. कॅन असेल तर वर्तमान काळ, कुड असेल तर भूतकाळ, लक्षात ठेवा. म्हणजे सब्जेक्ट कुड प्लस व्हर्ब, व्हर्ब म्हणजे V1. त्याच्यानंतर त्याचंच निगेटिव्ह वाक्य अतिशय सोपं आहे. ऑक्झिलरी व्हर्ब दिसला, त्याच्यानंतर लगेच नॉटचा वापर करा. काय होईल, निगेटिव्ह वाक्य. काय होईल, निगेटिव्ह वाक्य. उदाहरणार्थ, सब्जेक्ट नंतर कुड नॉट, त्याच्यानंतर V1. V1 विसरायचं नाही, दुसरं तिसरं काय नाही आलं पाहिजे. शी कुड नॉट स्विम, ती पोहू शकली नाही. आय कुडंट अंडरस्टँड द लेसन, त्याला धडा समजू शकला नाही, तो धडा समजू शकला नाही. तर हे निगेटिव्ह सेंटेन्स आपण पाहिलेले आहेत. आता इंटरॅगेटिव्ह सेंटेन्समध्ये सुद्धा कूडचा वापर होऊ शकतो. मगाशीच आपण इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स पाहिलेला आहे. इंटरॅगेटिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार आहेत, एक WH आणि दुसरा कुठला, बरोबर आहे, व्हर्बल. काय आहे, व्हर्बल. मग व्हर्बल क्वेश्चन हा कूडने सुद्धा होऊ शकतो, कारण का कूड हा काय आहे, ऑक्झिलरी व्हर्ब आहे. आणि ऑक्झिलरी व्हर्बने आपण व्हर्बल क्वेश्चन तयार करू शकतो. मग त्याची रचना कशी असते पहा, कूड नंतर सब्जेक्ट नंतर काय, V1 काय आहे. मग आता उदाहरणार्थ पहा, कुड यू हेल्प मी, तू मला मदत करू शकशील का. व्हर्बल क्वेश्चन आहे ना. व्हर्बल क्वेश्चन आहे. रचना कशी आहे, कूड प्लस सब्जेक्ट, यू काय आहे, वाक्यातील सब्जेक्ट, आणि हेल्प म्हणजे काय, मदत करणे. छान, म्हणजे मदत करणे हे काय झालं, क्रियापदाचं पहिलं रूप. बरोबर, समजलंय.
कूड कसं वापरलंय, वाक्याच्या सुरुवातीलाच कूड यू, परंतु त्याच्यानंतर काय क्रियापदाचं पहिलं रूप आपल्याला वापरावं लागतंय. त्यानंतर कूड शी लिफ्ट दिस बॉक्स, हे सुद्धा काय त्याचंच वाक्य आहे. अजून कूडचा वापर कुठं केला जातो, पास्ट ॲबिलिटी म्हणजे भूतकाळातील क्षमता दाखवण्यासाठी. कूड फॉर बघा इथं, कूड फॉर पास्ट ॲबिलिटी भूतकाळातील क्षमता दाखवण्यासाठी कूडचा वापर केला जातो. स्ट्रक्चर पहा, सब्जेक्ट नंतर काय वूड नंतर काय V1 म्हणजे काय क्रियापदाचे पहिले रूप. वाक्य बघा काय घेतलंय, व्हेन आय वॉज 5, ज्यावेळेस मी 5 होतो. 5 नाही, 5 वर्षाचं म्हणायचं. व्हेन आय वॉज 5 आय कुड रीड म्हणजे इथं क्षमता दाखवली बघा भूतकाळामध्ये, त्याची क्षमता कशी होती हे दाखवलेले आहे. मग क्षमता दाखवण्यासाठी कशाचा वापर करायचा आहे, कूडचा. कशाचा वापर करायचा आहे, कूडचा. व्हेन आय वॉज 5 जेव्हा मी 5 वर्षाचा होतो, आय कुड रीड त्यावेळेस मी वाचू शकत होतो. पहा एवढं 5 वर्षाचं सुद्धा असल्यानंतर सुद्धा वाचू शकतो. त्यानंतर पहा भूतकाळातील क्षमता झालं. अजून काय, नम्र विनंतीसाठी सुद्धा कूडचा वापर केला जातो, लक्षात असू देत. मग नम्र विनंती करायची आहे, मग कूडची रचना कशी असली पाहिजे, कूड यू. कशी असली पाहिजे, कूड यू. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला V1 ची रचना घ्यावी लागते, V1 घ्यावा लागतो. कूड यू प्लस V1. फॉर एक्झाम्पल, कूड यू ओपन द विंडो, तू खिडकी उघडशील का, आहे का नाही. ही काय झाली, नम्र विनंती. आणि नम्र विनंतीसाठी आपल्याला कूड वापरावा लागतो. काय वापरावा लागतो, कूड वापरावा लागतो. छान. कुड यू एक्सप्लेन दिस अगेन, तू हे पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगू शकशील का, आहे का नाही. म्हणजे सुद्धा विनंती आहे. आणि विनंतीसाठी काय वापरायचं आहे, कूड. काय वापरायचं आहे, कूड वापरायचं आहे. अजून कूड कुठे वापरतात बघा, पॉसिबिलिटी शक्यता. शक्यता वर्तवण्यासाठी सुद्धा कूडचा वापर केला जातो. उदाहरणार्थ कसा पहा, इट कुड रेन टुडे. सब्जेक्ट कूड प्लस V1 ला विसरायचं नाही, कूड नंतर. सब्जेक्ट प्लस कूड प्लस V1. इट कुड रेन टुडे, आज पाऊस पडू शकतो. शक्यता आहे, पडेलच असे नाही, फक्त शक्यता आहे ना. आबाळाला का लगेच आपण म्हणतो आज पाऊस पडू शकतो, म्हणजे इंग्रजीमध्ये कसं, आय कुड रेन टुडे, आज पाऊस पडू शकतो, फक्त शक्यता. दुसरं अजून काय, दिस प्लॅन कुड फेल, ही योजना, प्लॅन म्हणजे योजना, ही योजना अपयशी होऊ शकते, फक्त काय, शक्यता. म्हणजेच काय, तर शक्यता वर्तवण्यासाठी आपल्याला कूडचा वापर करावा लागतो. परंतु कधी करणार, सब्जेक्ट नंतर कूडचा वापर आणि कूड नंतर नेहमी क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा वापर. तर हे आपण पाहिलेलं आहे. अजून कुठं वापरला जातो कूड, कंडिशनल है ना. कूड इन कंडिशनल सेंटेन्स, अटदर्शक वाक्यामध्ये सुद्धा कंडिशनल कूड वापरला जातो. मग हे कंडिशनल सेंटेन्सची रचना कशी असते, हे बघा अशी असते रचना. पहिल्यांदा इफ, त्याच्यानंतर पास्ट टेन्स म्हणजे काय, बरोबर आहे, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळातील वाक्य असणार. मग त्याच्यानंतर काय, सब्जेक्ट म्हणजे काय रे, बरोबर आहे, काय आहे, करता. सब्जेक्ट म्हणजे काय असतो, करता. आणि कर्त्यानंतर काय, कर्त्यानंतर घ्या वूड, आणि वूड नंतर V1 म्हणजे रचना कशी झाली बघा, इफ प्लस पास्ट टेन्स प्लस सब्जेक्ट प्लस कूड प्लस V1. हे रचनेनुसार वाक्य कसं झालं बघा, इफ आय हॅड मनी आय कुड बाय अ कार, जर माझ्याकडे पैसे असते तर मी गाडी घेऊ शकलो असतो, आहे का नाही. हे बघा, पण फरक आहे बरं का, इथं वूड पण असू शकतं आणि कूड पण असू शकतं. परंतु जास्त, आता ह्याचा अर्थ असा घेतला, परंतु क्षमतेसाठी लक्षात ठेवा. क्षमता आणि परिणाम ह्याच्यामध्ये फरक आहे. परिणाम म्हणजे काय, रिझल्ट, परिणाम. तुम्हाला जर का परिणाम दाखवायचा असेल तर तुम्ही काय वापरा, वूड वापरा. क्षमता दाखवायची असेल तर काय वापरा, कूड वापरा. काय म्हटलं, परत एकदा सांगतो, तुम्हाला परिणाम दाखवायचा आहे काय वापरा, वूड. परिणाम दाखवायचा आहे काय वापरा, वूड. क्षमता दाखवायचा आहे काय वापरा, कूड. समजते का, परिणाम दाखवायचा आहे, रिझल्ट दाखवायचा आहे, वूड वापरा. क्षमता दाखवायची आहे, ॲबिलिटी दाखवायची आहे, काय वापरायचा, कूड वापरायचा. दुसरं वाक्य पहा, इफ शी ट्राईड शी कुड विन, जर का तिने प्रयत्न केला असता तर ती जिंकू शकली असती, आहे का नाही.
ह्या ठिकाणी सुद्धा कूडचा वापर आपण पाहिलेला आहे. इम्पॉर्टंट नोट्स, काही महत्त्वाच्या टिप्स ह्या ठिकाणी दिलेल्या आहे बघा. कॅनचा काय होतो? कूड. कॅन कशामध्ये? वर्तमान काळामध्ये. कूड कशामध्ये? भूतकाळामध्ये. आहे का नाही? कॅनचा पास्ट फॉर्म, कॅनचा भूतकाळी रूप, कूड. बरोबर. पण पोलाईट रिक्वेस्टसाठी कूड जास्त नम्र वाटते. नम्र विनंतीसाठी सगळ्यात जास्त नम्र काय वाटतं? कूड. म्हणून कूडचाच वापर करायचा. कधी? जर का तुम्हाला नम्र विनंती करायची असेल तर. आता तुम्ही कॅन पण वापरू शकता, परंतु कॅन कधी? साधी विनंती करण्यासाठी कॅन. आणि जर का अधिक तीव्रतेने नम्र विनंती करायची असेल तर तुम्हाला कूड वापरावा लागतो. कूड यू हेल्प मी, म्हणजे हे नम्र, अधिक नम्र झालं, लक्षात ठेवा. महत्त्वाचा नियम, कंडिशनल सेंटेन्स. कंडिशनल सेंटेन्सची रचना माहीत आहे ना कशी असते? अगोदर वरचा व्हिडिओ, वरचे काही वाक्य पहा, तुमच्या लक्षात येईल. इफ प्लस पास्ट असतो म्हणजे भूतकाळातील रूप, आहे का नाही? मग मगाशी सांगितलं आहे बघा हे. जर का परिणाम, रिझल्ट म्हणजे काय? परिणाम. वाक्यामध्ये परिणाम दर्शवायचा असेल तर वूड वापरा. क्षमता किंवा शक्यता दाखवायची असेल, कूड वापरा. उदाहरणार्थ पहा, इफ आय वेअर रिच आय वूड बाय अ कार. मी जर श्रीमंत असतो तर मी गाडी घेतली असती. काय झाला? रिझल्ट झाला, आहे ना? रिझल्ट घेतलीच असती, आहे का नाही? घेतली असती, रिझल्ट झाला, परिणाम झाला. आणि दुसरं वाक्य बघा, इफ आय वेअर रिच आय कुड बाय अ कार. जर मी श्रीमंत असतो तर मी गाडी घेऊ शकलो असतो. बरोबर, शकलो असतो. हे कूड काय? क्षमता. बरोबर, क्षमता दाखवण्यासाठी. वूड काय? रिझल्ट म्हणजे परिणाम दाखवण्यासाठी. फरक लक्षात येतो का नाही? मग मोस्ट ऑफ हेच वापरलं जातं कंडिशनल सेंटेन्समध्ये. काय? वूडचाच वापर केला जातो. आता पहा, एक्झाम ट्रिक काय आहे? जर वाक्यात प्रॉमिस, डिसिजन, फ्युचर इन पास्ट असेल तर काय वापरा? वूड वापरा. आपल्याला दोन्ही पण बरोबर वाटतं बरं का. दोन्ही जरी बरोबर वाटत असलं तरी सुद्धा कंडिशनल सेंटेन्समध्ये काय वापरायचं आहे? कंडिशनल सेंटेन्स म्हणजे कल्पित वाक्यामध्ये, बरोबर, किंवा काल्पनिक वाक्यामध्ये आपल्याला वूडच वापरायचं आहे. आणि क्षमता दाखवण्यासाठी काय वापरायचं आहे? कूड वापरायचं आहे. हे विसरून चालणार नाही. तर काय झाल्या? हे आपण आता ट्रिक्स पाहिलेल्या आहेत. आता ह्याच्यानंतर आपल्याला काही उदाहरणं सुद्धा पाहिजे आहे. तर लगेच टेस्ट पण आहे बघा. टेस्ट आहे, लगेच टेस्ट. आता या ठिकाणी काही मी वाक्य घेतलेले आहे, जास्त घेणार नाही, थोडीशीच वाक्य आहेत. पहा, पहिलं वाक्य आता तुम्ही सांगा. तुम्ही विचार करा, मनातल्या मनात पटपट विचार करा. डॉट यू हेल्प मी विथ दिस प्रोजेक्ट. कशी विनंती आहे ही? पोलाईट रिक्वेस्ट म्हटलं आहे ना. आणि पोलाईट रिक्वेस्ट म्हणजे काय? नम्र विनंती, आहे का नाही? आणि नम्र विनंती करण्यासाठी काय वापरतो आपण, आहे का नाही? जास्त अधिक तीव्र नम्र विनंती करण्यासाठी, बरोबर आहे, काय आहे? कूडचा. नम्र विनंतीसाठी काय वापरायचं आहे? कूड वापरायचा आहे. म्हणजे आपलं वाक्य कसं होईल? कुड यू हेल्प मी विथ दिस प्रोजेक्ट. तू मला या प्रोजेक्टमध्ये मदत करशील का? असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पहा दुसरं वाक्य, इफ आय वेअर रिच आय डॉट बाय अ बिग हाऊस. आता तुम्ही म्हणता सर कूड पण बरोबर आहे, वूड पण बरोबर आहे, परंतु जर कंडिशनलचं वाक्य असेल, अटदर्शक वाक्य असेल, म्हणजे जर तरचं वाक्य असेल, ज्या वाक्यामध्ये इफ असेल, अशा वाक्यामध्ये नेहमी आपल्याला वूडच वापरावा लागेल. लक्षात ठेवा. इफ आय वेअर रिच, जर मी श्रीमंत असतो तर आय वूड बाय अ कार. परिणाम आहे ना, परिणाम दाखवण्यासाठी. कंडिशनल वाक्य असेल, वूड लगेच वापरा, वूडच वापरा. जर मी श्रीमंत असतो तर इथं बिग हाऊस आहे म्हटलं आहे ना. इफ आय वेअर रिच आय वूड बाय अ बिग हाऊस. जर मी श्रीमंत असतो तर मोठे घर घेतले असते. त्याच्यानंतर पहा पुढचं वाक्य, व्हेन आय वॉज यंग आय रन व्हेरी फास्ट. लहानपणीचं सांगितलं आहे का नाही? यंग म्हणजे ज्यावेळेस तो लहान होता, तरुण होता, आहे का नाही? तरुण एक अर्थ यंग म्हणजे तरुण पण आहे. व्हेन आय वॉज यंग, ज्यावेळेस मी तरुण होतो, आहे ना, म्हणजे कसं भूतकाळातलं सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर भूतकाळातील सवय सांगण्यासाठी, भूतकाळातील क्षमता सवय नाही, क्षमता सांगण्यासाठी, भूतकाळातील क्षमता सांगण्यासाठी या ठिकाणी आपल्याला ह्या वाक्यामध्ये कूड किंवा वूड वापरावं लागणार आहे. मग भूतकाळातील क्षमता कशी दाखवतो आपण?
भूतकाळातील क्षमता कशी दाखवते? कशी दाखवतो? कूडने. कशाने दाखवते? कूड. क्षमता म्हटल्यानंतर काय? कूड. परिणाम म्हटल्यानंतर ऊड आहे ना? बरोबर आहे ना? हां, बरोबर. ऊड परिणाम दाखवण्यासाठी, रिझल्ट दाखवण्यासाठी आणि कूड क्षमता दाखवण्यासाठी. कशासाठी? क्षमता दाखवण्यासाठी. आणि ते तसंच वाक्य आहे, व्हेन आय वॉज यंग, मी ज्यावेळेस तरुण होतो, आय कूड रन व्हेरी फास्ट, त्यावेळेस मी खूप वेगाने धावू शकत होतो. त्यावेळेसची क्षमता दाखवलेली आहे. पुढचं वाक्य काय? आय डॉट डॉट लाईक टू स्पीक टू द मॅनेजर, आहे का नाही? इथं काय? इच्छा. आणि सुरुवातीलाच पाहिलं आपण आहे ना, इच्छासाठी आपण काय वापरतो? ऊड का कूड? बरोबर. काय वापरतो? ऊड. इच्छा दर्शवण्यासाठी आपण ऊडचा वापर करतो. म्हणजेच काय? आय वूड लाईक टू स्पीक टू द मॅनेजर, मला मॅनेजरशी बोलायला आवडेल, आहे का नाही? इच्छा दर्शवण्यासाठी ऊड. पाचवं वाक्य अतिशय सोपं वाक्य आहे. काय? इफ शी ट्राईड हार्डर शी डॉट डॉट विन द प्राईज. हां, वाक्यामध्ये इफ दिसतंय म्हणजे हे कसलं वाक्य आहे? कंडिशनल वाक्य आहे, कल्पनादर्शक वाक्य आहे. आणि कल्पनादर्शक वाक्य असेल तर काय करा? वूडचा वापर करा. काय करा? वूडचा वापर करा. इफ शी ट्राईड हार्डर शी डॉट डॉट विन द प्राईज. तिने जास्त प्रयत्न केला असतं तर ती बक्षीस जिंकली असती. त्यानंतर पुढचं वाक्य पहा. डॉट 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 यू प्लीज ओपन द विंडो, म्हणजे काय केलं इथं? विनंती आहे ना. हां, मग आता विनंतीसाठी बघा, अधिक तीव्र विनंतीसाठी कशाचा वापर करतात? बरोबर, अधिक तीव्र विनंतीसाठी कुडचा वापर करतात. म्हणजे या ठिकाणी असं येईल, कुड यू प्लीज ओपन द विंडो, कृपया तुम्ही खिडकी उघडाल का? व्हर्बल क्वेश्चन आहे का नाही? परंतु तीव्र विनंतीसाठी, विनंती परंतु कशी? तीव्र, आहे का नाही? अधिक तीव्र विनंतीसाठी आपल्याला कुडचा वापर करावा लागतो. म्हणून ह्या प्रश्नामध्ये किंवा ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? कुड असं आहे. त्याच्यानंतर पहा, ही ही सेड ही कम लेटर. ही कम लेटर. आता पहा, तो म्हणाला की तो नंतर येईल. आता मगाशी एक सांगायचं राहिलं, जर का वाक्य हे रिपोर्टेड स्पीचचं असेल, लक्षात ठेवा, रिपोर्टेड स्पीचचं म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्टचं जर का वाक्य असेल, अशा वेळेस आपल्याला कुडच वापरावा लागतो. रिपोर्टेड स्पीच म्हणजे काय? त्या वाक्यामध्ये बोलणारा असतो आणि मराठीमध्ये त्याची रचना असते बा, की तो, अशी वाक्याची रचना असते. मग ही सेड ही कुड कम लेटर, म्हणजे तो म्हणाला की तो नंतर येईल, है ना. लक्षात ठेवा, रिपोर्टेड स्पीचची रचना असेल म्हणजे वाक्यामध्ये ही सेड असेल, ही टोल्ड असेल, ही प्रॉमिस असेल, तर काय करायचं आपल्याला? वूडचाच वापर करायचा आहे. पुढं, इफ आय हॅड टाईम आय डॉट डॉट हेल्प यू. अरे बापरे, परत वाक्यामध्ये इफ आला. इफ म्हणजे कसलं वाक्य असतं? कल्पित वाक्य असतं, कल्पना दर्शवणारं वाक्य असतं. आणि कल्पना दर्शवणारं वाक्य जर का असेल तर काय करा? काय करा? हां, वूड वापरा. इफ आय हॅड टाईम आय वूड हेल्प यू. जर माझ्याकडे वेळ असता तर मी तुला काय केली असती? मदत केली असती. कल्पना दर्शवणारं वाक्य आहे म्हणून आपल्याला वूडचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर पहा पुढचं, वी डॉट डॉट सी द माउंटेन्स फ्रॉम बाल्कनी, आहे ना. ही भूतकाळातील क्षमता आहे बघा, आहे का नाही? भूतकाळातील क्षमता दर्शवण्यासाठी मग काय वापरावं लागतं आपल्याला? कूडचा. करेक्ट. काय वापरावं लागतं? कूड वापरावं लागतं. शी कुड सी द माउंटेन फ्रॉम द बाल्कनी, म्हणजे ती बाल्कनीमधून डोंगर पाहू शकत होती, आहे का नाही? कूड म्हणजे काय? शकत होती. शकत होती. त्याच्यानंतर पुढं 10 नंबर, शी डॉट डॉट नॉट अंडरस्टँड द लेसन येस्टरडे. क्षमता आहे बघा, क्षमता. आणि भूतकाळातील क्षमता दर्शवण्यासाठी, भूतकाळातील क्षमतेसाठी काय वापरतो आपण? काय वापरतो? वूड, आहे का नाही? काय वापरतो आपण? वूडचा वापर केला जातो, वूडचा वापर करतो. शी कुड नॉट अंडरस्टँड द लेसन येस्टरडे. तिला काल धडा समजू शकली नाही, ती समजू शकली नाही, आहे ना, म्हणजे समजलं नाही. त्यानंतर त्यानंतर 11 नंबरचा पहा, डॉट डॉट यू माइंड वेटिंग फॉर अ टाईम, है ना. आता पहा, डॉट 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 यू माइंड वेटिंग फॉर अ मिनिट. वूड का कूड, है की नाही? आता ह्या ठिकाणी विनंती आहे, विनंती. व्हर्बल क्वेश्चन आहे हा.
बरोबर, व्हर्बल क्वेश्चन आहे, ह्याचं उत्तर होय किंवा नाही येईल. आणि जर का मग अधिक नंबरी विनंती करायची असेल, अधिक नंबरी विनंती, तर काय वापरावं लागेल? तुम्ही 1 मिनिट थांबायला हरकत आहे का? हां, कुड यू कुड यू कुड यू माइंड कुड यू माइंड वेटिंग फॉर अ मिनिट, आहे का नाही? अधिक नंबरी विनंतीसाठी काय वापरतो आपण? कुड वापरतो. म्हणजे ह्या ठिकाणी कुड बरोबर असेल. त्याच्यानंतर 12 पहा. डॉट डॉट हां, इफ ही प्रॅक्टिस्ड डेली ही डॉट डॉट इम्प्रूव्ह. इफ, अरे बापरे, वाक्यामध्ये पुन्हा इफचं वाक्य आलं. इफचं वाक्य म्हणजे कसलं वाक्य असतं? कंडिशनल वाक्य असतं, जर तरचं वाक्य असतं. आणि त्या ठिकाणी आपण कशाचा वापर करतो? वूडचा. कशाचा वापर करतो? वूडचा. इफ ही प्रॅक्टिस्ड डेली ही हे वूड इम्प्रूव्ह. तो रोज सराव म्हणजे त्याने रोज सराव केला असता तर तो सुधारला असता, असा त्याचा अर्थ होईल. त्याच्यानंतर पुढं पहा. आय डॉट डॉट नॉट लिफ्ट द हेवी बॉक्स. हां, म्हणजे पहा भूतकाळातील क्षमता आहे ना. क्षमता. आणि क्षमता दर्शवण्यासाठी काय वापरतो आपण? क्षमता दर्शवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? क्षमता दर्शवण्यासाठी आपण कुडचा वापर करतो. क्षमता दर्शवण्यासाठी कशाचा? कुडचा वापर करू शकतो, कुडचा वापर करतो. मग उत्तर कसं येणार? आय कुड नॉट लिफ्ट द हेवी बॉक्स. मला जड बॉक्स उचलता आला नाही. त्यानंतर पहा पुढचं वाक्य. शी डॉट डॉट ऑलवेज हेल्प हर फ्रेंड व्हेन शी वॉज इन स्कूल. हां, भूतकाळातील सवय दर्शवण्यासाठी बघा. शी डॉट डॉट ऑलवेज हेल्प हर फ्रेंड व्हेन शी वॉज इन स्कूल, है ना. जेव्हा ती शाळेत होती त्यावेळेस ती तिच्या मैत्रिणींना मदत करायची. म्हणजे काय? हे भूतकाळातील सवय दाखवलेली आहे बघा, है ना. आणि भूतकाळातील सवय दाखवायची असेल, भूतकाळातील सवय दाखवायची असेल तर काय वापरा? भूतकाळातील सवय दाखवायची आहे, काय वापरा? वूड. भूतकाळातील सवय दाखवण्यासाठी काय कशाचा वापर करा? वूडचा वापर करा. हां, त्याच्यानंतर इफ आय न्यू द ॲन्सर आय डॉट डॉट टेल यू. इफ आय न्यू द ॲन्सर आय डॉट डॉट यू. आता वाक्यामध्ये परत इफ आला. इफ म्हणजे कसलं वाक्य? कंडिशनल वाक्य. आणि कंडिशनल जर का असेल तर काय करा? वूडचा वापर करा. इफ आय न्यू द ॲन्सर आय वूड टेल यू. मला उत्तर माहीत असते तर मी तुला सांगितले असते. त्याच्यानंतर पहा 16 नंबर. डॉट डॉट यू टेल मी द टाईम. आता इथे विनंती केली बघा, विनंती. प्रश्न आहे बघा, हा आहे का नाही? प्रश्न आहे, व्हर्बल क्वेश्चन आहे. व्हर्बल क्वेश्चनमध्ये कुड पण असू शकतो, वूड पण असू शकतो, बरोबर का नाही? आणि मग अधिक नंबरी विनंतीसाठी आपण काय वापरतो? अधिक नंबरी विनंती करायची आहे, कुड वापरा. कुड यू टेल मी द टाईम. तुम्ही मला वेळ सांगाल का? असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पहा पुढचं वाक्य. ही प्रॉमिस्ड ही डॉट डॉट सपोर्ट मी. आता पहा ह्या ठिकाणी हे वाक्य कसलं आहे माहीत आहे? पहा कसलं वाक्य आहे हे? वाक्य आहे रिपोर्टेड स्पीचचं. कसलं आहे? रिपोर्टेड स्पीच. आणि ज्यावेळेस रिपोर्टेड स्पीचचं वाक्य असेल त्यावेळेस वूड वापरा. कारण का? ही प्रॉमिस्ड ही आहे ना, ह्याच्यामध्ये 2 कर्ते आहेत बघा, आहे का नाही? हा पण हा म्हणजे बोलणारा आहे ना, ऐकणारा पण असतो, आहे का नाही? परंतु म्हणजे बोलणारा असतो त्या वाक्यामध्ये. आणि वाक्यामध्ये बोलणारा जर का असेल ना तर ते वाक्य असतं रिपोर्टेड स्पीचचं. आणि म्हणून ह्या ठिकाणी काय येणार? वूड हे बरोबर असणार. त्याने वचन दिले की तो मला पाठिंबा देईल, सपोर्ट करेल, आहे का नाही? असं त्याचा अर्थ आहे. त्यानंतर पुढचं वाक्य. व्हेन वी वेअर चिल्ड्रेन वी डॉट डॉट प्ले आउटसाईड ऑल डे. आम्ही लहान असताना दिवसभर बाहेर खेळायचो. म्हणजे ही कसली आहे सवय? भूतकाळातील सवय, बरोबर. भूतकाळातील सवय. आणि भूतकाळातील सवय सांगण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? भूतकाळातील सवय सांगण्यासाठी आपण नेहमी वूडचा वापर करतो. कसला वापर करतो? वूडचा वापर करतो आपण. कशासाठी? भूतकाळातील सवय सांगण्यासाठी. ठीक आहे, पुढचा प्रश्न. आता तुम्ही सांगा आता. शी ट्राईड. तुम्ही विचार करा आता. शी ट्राईड बट शी डॉट डॉट नॉट सॉल्व द पझल. आता हे काय आहे? विनंती आहे, क्षमता आहे, कंडिशनल आहे, काय आहे? तुम्ही विचार करा. शी ट्राईड
शी ट्राईड तिने प्रयत्न केला. शी ट्राईड बट पण शी डॉट डॉट नॉट सॉल्व द पझल. मग कूड का वूड आहे का नाही. आता इथं भूतकाळी वाक्य आहे बरोबर. म्हणजे काय येणार, क्षमता आहे, क्षमता दाखवायची आहे. मग क्षमता दाखवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, क्षमता सांगण्यासाठी आपण वूडचा वापर करतो बरोबर. म्हणजे उत्तर कसं येणार, म्हणजे वाक्य कसं असेल, शी ट्राईड बट शी कुड नॉट सॉल्व द पझल. आणि त्याच्यानंतर आता या ठिकाणी शेवटचं आपण वाक्य पाहू. इफ दे इन्व्हायटेड मी आय डॉट डॉट अटेंड द फंक्शन. आता पुन्हा शेवटच्या वाक्यामध्ये इफ आलेला आहे ना. आणि इफचं जर का वाक्य असेल तर ते वाक्य कंडिशनलचं असतं, आदर्शक असतं, काल्पनिक असतं. आणि काल्पनिक वाक्य असेल तर काय वापरा, वूड वापरा आहे ना. आणि म्हणून वाक्य कसं होईल, इफ दे इन्व्हायटेड मी आय वूड अटेंड द फंक्शन आहे ना. जर तिने मला बोलवले असते बरोबर तर मी कार्यक्रमाला हजेरी लावली असते, मी कार्यक्रमाला गेलो असतो. अशा अर्थाचे हे आपण काही टेस्ट पण म्हणजे काही उदाहरणंसुद्धा पाहिलेली आहे बरोबर. तर पहा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वाक्यामध्ये कूड कसं वापरायचं, वूड कसं वापरायचं, त्याचबरोबर कॅन कधी वापरायचं हे आपण पाहिलेलं आहे. आणि हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीचे स्कॉलरशिपचे आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ आपण थोड्या दिवसाच्या फरकाने टाकणारच आहोत. तुर्तास आपण इथं थांबूया, नवीनच पुढचा व्हिडिओ घेऊन येऊया. धन्यवाद.